नमस्कार। या ठिकाणी नळगीर जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आदरणीय ताई साधनाताई बाबूराव आंबेगावे, तसेच माझे सहकारी नागलगाव पंचायत समितीचे सहकारी माझ्या ताई गायत्रीताई लक्ष्मण कांबळे आणि मी स्वतः पुंडलिक रामकिशन जाधव नळगीर या पंचायत समितीमधून उमेदवार आहे। आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सर्व लाडक्या बहिणीचे भाऊ यांनी आम्हाला एका सर्वसामान्य कुटुंबातल्या तिन्ही व्यक्तींना या ठिकाणी उमेदवारी देऊन या नळगीरचा जो रखडलेला विकास आहे तो अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी आमच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी करण्यासाठी आम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे। आमच्या सोबत असलेले बाबूरावजी आंबेगावे साहेब यांचा 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव या ठिकाणी या मतदारसंघासाठी लागणार आहे आणि ही ताकद आम्हा सर्व शिवसैनिकांची ताकद या पाठीमागे राहणार आहे। तरी मी मायबाप जनतेला विनंती करतो की या ठिकाणी या शिवसेनेच्या धनुष्यबाणाला आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या या 2 वर्षातल्या पॉप्युलर ज्या काही योजना या महाराष्ट्रामध्ये चालू झाल्या आणि अंमलात आल्या आणि त्याचा रिझल्ट सर्व इथल्या महाराष्ट्रातील जनतेला बघायला मिळाला, तोच आज आपल्याला या धनुष्यबाणाचं चिन्ह घेऊन आपल्याला घरोघरी पोहोचायचं आहे। आमचा गेल्या 3 दिवसापासून अतिशय स्टार प्रचार या ठिकाणी होत आहे आणि आम्ही एक उंबरठा सुद्धा झिजवला जाईल असा काम आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी हे काम करून आम्ही मायबाप जनतेचे आशीर्वाद घेऊन माननीय शिंदे साहेबांचे विचार, शिंदे साहेबांच्या योजना, शिवसेनेची ताकद या मतदारसंघामध्ये आम्ही करत आहोत। आमच्या पाठीमागे सर्वसामान्याचं नेतृत्व या उदगीर विधानसभेचे माजी आमदार सुधाकरराव भालेराव साहेब, माननीय ब्रह्माजी केंद्रे साहेब माजी जिल्हा प्रमुख, तसेच या मतदारसंघातील शिवसेनेचे नूतन जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी टेंगडे साहेब यांचा प्रचंड आशीर्वाद, तसेच प्रभारी तालुकाध्यक्ष शिवाजी भोळे साहेब असतील, त्यानंतर आमचे मार्गदर्शक संजयजी राठोड साहेब असतील, यांचा प्रदीर्घ आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे आणि एक खूप मोठी ताकद या मतदारसंघामध्ये मिळत असून आम्हाला जनतेचा अतिशय खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगला प्रतिसाद मिळत असताना आम्ही ही ताकद आणि ही शिवसेनेचा पताका आम्ही या नळगीर जिल्हा परिषदेवर फडकल्याशिवाय राहणार नाही, एवढेच बोलतो मी आणि जय हिंद। पहिल्यांदा निवडणूक लढणार का यापूर्वी लढलं होतं? नाही, मी यावेळेस पहिली वेळेस माझं स्वतःची निवडणूक लढवत आहे। माझी आई स्वतः कोदरी ग्रामपंचायतला उपसरपंच आहे आणि मला ग्रामपंचायतचा आई सोबत राहून प्रदीर्घ अनुभव आहे आणि वयाच्या 18व्या वर्षापासून मी या ठिकाणी समाजकारणामध्ये 80% समाजकारण बाळासाहेबांना आम्हाला शिकवण दिलेली आहे की 80% समाजकारण करा, 20% राजकारण करा। तेच धोरण धरून आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि हे काम करत असताना आम्ही जनतेचे प्रत्येक प्रश्न या जिल्हा परिषदच्या सभागृहात असतील, पंचायत समितीच्या सभागृहात असतील, लोकांच्या लोककल्याणकारी योजना आम्ही जनतेपर्यंत जाऊन आम्ही त्यांचे सगळं इनपुट घेऊन आम्ही त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या 5 वर्षामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये मार्गी लावण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। हीच आमची या ठिकाणी ओळख होणार आहे। तरी माननीय एकनाथजी शिंदे साहेब जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही वागणार आहोत आणि एवढंच बोलतो। आता तुम्ही म्हणलो की एकाच घरचे तुम्ही एकाच घरचे आहोत? एका घरचे नाहीये, आम्ही एका गणामधले आहोत, एका गटामधले आहोत। तरी आम्ही आहे कोदळीचा, मी पंचायत समिती उमेदवार आहे, ताई आहे त्या सुलताना इथल्या 10 वर्ष सरपंच यांच्या मालकांनी अनुभव घेतलेला आहे आणि त्यांचा अनुभव सोबत राहणार आहे ताई सोबत। आणि गायत्रीताई लक्ष्मण कांबळे यांचे सुद्धा उपसरपंच आहेत सध्या, त्यांचे धीर, त्यांनी सुद्धा या ठिकाणी ते काम केलेलं आहे। आता सध्या तुम्हाला ज्या नळगीर गटातून तुम्ही थांबणार जिंकून येईल तुम्ही असं तुम्हाला 100% विश्वास आहे मला, 100%। कारण मी या मतदारसंघाचा भौगोलिक विचार करत असताना अतिशय तिथल्या 35 वर्षाच्या काळामध्ये एकाही जिल्हा परिषद मतदारसंघानं त्या देववाडी असेल, मुत्तलगाव असेल, गुट्टेवाडीचा रस्ता आता झालेला आहे, तो पण दराडे साहेबाला आणि मी स्वतः जिल्हा परिषदच्या माध्यमातून मुख्यमंत्री सडक योजनेतून ते काम पाठीमागे लावून काम करून घेतलेलं आहे। तो रस्ता सुद्धा तिथे अतिक्रमण सुद्धा नळगीरमध्ये काढत नव्हते, त्यावेळेस मी स्वतः त्या गोष्टी पाठीमागे राहून पाठपुरावा केलेला आहे। आता मला कोदळीला असेल, मांजरीला असेल, सुमठाणाला असेल, या ठिकाणी देववाडीला असेल, अतिशय जोडीला असेल, अतिशय
निकृष्ट दर्जाचे रस्ते त्या ठिकाणी आहेत. म्हणजे मला एक लाज वाटते माझ्या मतदारसंघातली की आज भारत स्वातंत्र्य होऊन 60, 65, 70 वर्ष होत आहेत, पण अजून आम्हाला जायला रस्ता नाही. आणि आमची पंचायत समिती गण नळगीर असल्यानं आमचा प्राथमिक आरोग्य केंद्राचा दवाखाना सुद्धा या ठिकाणी आहे. पण एखादी जर गरोदर बाई आपल्या दवाखान्यात जर जायचं म्हणलं तर उदगीर सारख्या शहरासाठी जावं लागतं. 5 किलोमीटर अंतरावरला रस्ता आम्हाला त्यासाठी वापरता येत नाही. एवढी दुर्दैवी अवस्था या मागच्या काळातल्या जिल्हा परिषद मेंबरने आणि पंचायत समिती मेंबरने केलेली आहे. तरी माझी एवढी अख्खी विनंती आहे की मी 5 वर्ष झाल्यानंतर मी बाबुराव आंबेगाव साहेब, साधनाताई असतील, गायत्री, आमचा एकच अजेंडा आहे, रस्ते, स्वच्छ रस्ते आणि चांगले रस्ते, चांगला दवाखाना, चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य आणि चांगल्या योजना, कल्याणकारी योजना आम्ही करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि आमचा आवाज बुलंद आहे आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे की या मतदारसंघातील जनता, सुजाण जनता आम्हाला या ठिकाणी धनुष्यबाणाच्या पाठीमागे राहणार आहे. थांबले शिंदेगड जिल्हा परिषद ती मी काम चांगलं करीन. यापूर्वी तुम्ही सरपंच होते म्हणून असं हा म्हणण्यात आलंय. हा 10 वर्ष सरपंच होते. सगळ्या कामाचा अनुभव आहे, सगळी माहिती आहे. सगळे गायत्री आता लक्ष्मण बी कांबळे, पुढे करणार. नावेलगाव पंचायत समितीतून थांबलेले आहे. माझं शिक्षण एम.कॉम बी.एड झालेलं आहे. तर मी पहिलीच वेळेस थांबले आहे. शिवसेना तुम्ही पहिल्यांदा थांबलेला जिंकून येईल असं तुम्हाला एक हे वाटतंय का? हो, कोणत्या आधारावर म्हणतो? जनसंख्या जनसंख्या